ओके बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, हीट कॅपॅसिटी म्हणजे काय. सिंपल थिंग आहे. समजा ही एखादी सिस्टीम आहे आपल्याला आणि ह्या सिस्टीममध्ये आपण काहीतरी हीट दिली. ओके, ह्या सिस्टीमचे नंबर ऑफ मोल गॅसचे ह्याच्यामध्ये आहेत काहीतरी, आपण गॅसविषयी पाहिलो सध्या n, ठीक आहे. आणि अशी मग काहीतरी n मोल आहेत आणि ही हीट दिल्यामुळे ह्याचं टेम्परेचर वाढेल. ठीक आहे, हे ऑफकोर्स सिस्टीम सिलेंडर हे पिस्टन आहे, ठीक आहे ना. मग ह्याच्यामध्ये ह्याचं काहीतरी टेम्परेचर वाढलं समजा, त्याच्यामुळं डी थीटा डेल्टा थीटानं वाढलं किंवा डेल्टा टी म्हणतात काही जण, ठीक आहे. तर मग इथं काही डेफिनेशन आहेत, सिंपल डेफिनेशन. हीट कॅपॅसिटी आपण त्याला फक्त काय म्हणणार, HC. तर हीट कॅपॅसिटी डेफिनेशन आहे अमाऊंट ऑफ हीट गिवन, त्याला क्यू लिहितात किंवा डेल्टा क्यू लिहितात, अपॉन चेंज इन टेम्परेचर, दॅट्स इट. दिस इज कॉल्ड ॲज हीट कॅपॅसिटी. दिस इज फर्स्ट. सेकंड डेफिनेशन आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तिला लिहितात स्मॉल सी ने. तिचा फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ हीट गिवन अपॉन नंबर ऑफ मोल इंटू चेंज इन टेम्परेचर. ओके. आणि ह्याच्यासाठी तिसरी एक डेफिनेशन आहे, ती म्हणजे मोलार हीट कॅपॅसिटी किंवा मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याला लिहितो आपण कॅपिटल सी ने आणि तिची डेफिनेशन आहे काय अपॉन मास इंटू डेल्टा थीटा. ही त्याची डेफिनेशन आहे. बघ फरक कळायला का. आता प्रत्येकाची आपण काय बघूया युनिट. जर तू ह्याचं युनिट बघितलीस तर काय येणार, हीटचं आहे जूल आणि टेम्परेचरचं आहे केल्विन. कळलं का. त्यानंतर हीटचं जूल, मोल आणि ह्याचं केल्विन, ठीक आहे. त्यानंतर आता हे काय मग जूल पर मोल आणि आपण इथं लिहूया पर केल्विन, ठीक आहे. मग आता ह्याचं कसं येणार, जूल, बोला एक चूक झाली माझी. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी इथं नंबर ऑफ मोल पाहिजे तर, आणि नुसतं स्पेसिफिक हीट म्हटलं की इथं मास पाहिजे. मोलार आहे म्हणून इथं नंबर ऑफ मोल आहे, ठीक आहे. हे चेंज लक्षात आहे, ठीक आहे. मग हे जूल पर मोल, मग आता इथं मोलच्या ऐवजी काय येणार पर किलोग्राम. आता इथं काय येणार जूल पर मोल पर केल्विन. ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. बरं, आता मग ह्या तिन्हीचा जर विचार केला तर तू क्यू इज इक्वल टू काय करू शकतो, क्यू इज इक्वल टू हे डेल्टा थीटानं ह्याला गुणवू शकतेस. यस, हीट कॅपॅसिटी इंटू डेल्टा थीटा इज इक्वल टू हे जर इकडे गुणाकार केला तर मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा थीटा. जर ह्यानं इकडे गुणाकार केला तर नंबर ऑफ मोल इंटू कॅपिटल सी इंटू डेल्टा थीटा. मग तुझ्याकडे लक्षात येईल की ह्या तीन गोष्टी इक्वल आहेत. जर आपण ह्या तीन गोष्टीविषयी जर विचार केला तर असं येईल हे डेल्टा थीटा, आता म्हणजे हे इथं आहे तर डेल्टा थीटा जर आपण कट केला ह्यांच्यापैकी ह्या तिघातला तर तुझ्याकडे रिलेशन येतं हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल इंटू मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी येते. बरं, आता हे लक्षात घ्यायचं, ही अमाऊंट ऑफ हीट ॲडेड पर युनिट मास आहे. म्हणजे जर तुम्ही मास समजा तुम्ही जास्त केलं, मास समजा तुम्ही दुप्पट केलं तर तेवढंच टेम्परेचर चेंज करण्यासाठी हीट पण दुप्पट लागते. बरोबर आहे. आता समज ओके, मग आपल्याला बघायचं ह्यांच्यापैकी एक्सटेन्सिव्ह कोण आहे आणि इंटेन्सिव्ह. तर सिंपल थिंग आहे. समजा आपण आता आपण हे बघितलं की इथं एक सिस्टीम आहे, त्याला आपण हीट द्यायला आहे का नाही, आणि त्याचं टेम्परेचर वाढले. समजा तुम्ही इथं मास ह्याचं दुप्पट केलं आहे का नाही, तर हीट पण तुम्हाला दुप्पट लागेल का नाही फॉर द सेम चेंज इन टेम्परेचर करण्यासाठी. म्हणजे ह्याचा अर्थ हीट कॅपॅसिटी ही काय झाली, एक्सटेन्सिव्ह झाली. दुप्पट मास केलं, हीट दुप्पट लागली, म्हणजे अमाऊंट वाढलं, हीट पण वाढली, म्हणून हे वाढलं की ह्यांचा भागाकार पण वाढला, कारण सेम चेंज इन टेम्परेचरसाठी करलो होतो आपण. सो हीट कॅपॅसिटी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पण हीट कॅपॅसिटीमध्ये तो दुसरा आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बघूया कशी आहे. जर तुम्ही अमाऊंट दुप्पट केलं तर मास 2m होणार आणि क्यू पण 2q होणार, बरोबर का नाही. मग 2 आणि 2 कॅन्सल होईल, म्हणजे मास दुप्पट, हीट पण दुप्पट. मग 2 कॅन्सल होणार, व्हॅल्यू तेवढीच येणार जेवढी जुनी होती.
पण इथं कसं मास्क इथं खाली नव्हतं म्हणून काही कॅन्सल व्हायला गेलं, इथं कॅन्सल व्हायला. म्हणजे अमाऊंट दुप्पट जरी केलं तर व्हॅल्यू जुनी होती तेवढीच आहे ना. म्हणजे अमाऊंट वाढलं तरी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वाढते का? नाही. सो ती काय झाली? इंटेन्सिव्ह. तसंच मोलार स्पेसिफिक हीटमध्ये अमाऊंट दुप्पट केलं, नंबर ऑफ मोल दुप्पट होतील, हीट पण दुप्पट लागेल, ते पण इंटेन्सिव्ह. सो ह्या दोघी आहेत इंटेन्सिव्ह आणि ही आहे एक्सटेन्सिव्ह. आता महत्त्वाची गोष्ट आहे, समजा गॅस स्टेट 1 मधून स्टेट 2 मध्ये जातो तर त्याला जाण्यासाठी एकच मार्ग असतो का? भरपूर मार्ग आहेत, भरपूर मार्ग आहेत. ठीक आहे. सो आपल्याला आता इथून पुढे महत्त्वाचं आहे त्या 3 हीट कॅपॅसिटीपैकी, हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि मोलार हीट कॅपॅसिटीपैकी ही आपल्याला जास्त डिटेलमध्ये बघायची आहे. ओके. डिटेलमध्ये आता इन द सेन्स आता याच्यामध्ये काय की इथून इथं जाण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा मार्ग आहे, कॉन्स्टंट प्रेशरचा असू शकतो, कॉन्स्टंट टेम्परेचरचा असू शकतो, कॉन्स्टंट एंट्रॉपीचा असू शकतो अँड सो ऑन मेनी. मग जर इथून इथं गेलं तर आपण जी काय अमाऊंट ऑफ हीट लागलं त्याला म्हणतो आपण क्यू व्ही. ह्या मार्गाने गेलं की त्या हीटला आपण म्हणतो क्यू पी. ह्या मार्गाने गेल्यावर क्यू टी. ह्या मार्गाने गेल्यावर क्यू एस असं म्हणणार आहे का नाही, ते बदलणार. सो मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला मेन काय आहे? अमाऊंट ऑफ हीट अपॉन नंबर ऑफ मोल इंटू चेंज इन टेम्परेचर. जर आपण मार्ग असेल कॉन्स्टंट व्हॉल्यूमनं आपण गेलो असेल आयसोकोरिक प्रोसेसनं तर हेच काय होणार? क्यूला आपण काय लिहिणार? क्यू व्ही अपॉन एन डेल्टा थिटा. जर आपण कॉन्स्टंट प्रेशरच्या मार्गाने गेलो तर त्याला म्हणणार आपण क्यू पी अपॉन एन डेल्टा थिटा. जर आपण कॉन्स्टंट टेम्परेचरच्या गेलो तर आपण काय म्हणणार त्याला? क्यू टी अपॉन एन डेल्टा थिटा असं म्हणत चला आणि सो ऑन. आता भरपूर तसे तर मार्ग इन्फायनाईट असतात, पण त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचे मार्ग कोणती प्रोसेस घडण्याचे म्हणजे एक तर कॉन्स्टंट प्रेशर किंवा कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये आपण केलं की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असते कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे बंद भांड्यामध्ये एखाद्या रिॲक्शन केलं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या भरपूर जास्त रिॲक्शनपैकी कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण जास्त महत्त्वाचं ह्या 2 प्रोसेसेसला महत्त्व देणार. ह्याचा अर्थ असा नाही की फक्त 2च मार्ग आहेत. मग आपण ह्याला म्हणणार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ह्याला म्हणणार आपण स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तसे आणखीन इन्फायनाईट आहेत, परंतु ह्या 2 अति महत्त्वाचे आहेत. बरं, मग ह्याचा आणखीन एक फॉर्म्युला दुसरा आहे, क्यू व्हीला आपण काय लिहिलं आहे? डेल्टा यू का डेल्टा एच? काय लिहू शकतो बोला लवकर? डेल्टा यू. सो हे काय ना, डेल्टा यू अपॉन एन डेल्टा थिटा, ह्याची दुसरी डेफिनेशन. आणि डेल्टा एच अपॉन एन डेल्टा थिटा. बरोबर आहे काही? बरं, मग आता यांचं रिलेशन काढू शकतो आणि ह्यांच्यातलं रिलेशन मी काढता येते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सी पी आणि सी व्ही, आता हे तर असं झालं. जर स्मॉल चेंजमध्ये लिहायचं असेल तर ह्याला मी डी यू अपॉन एन डी टी एन डी थिटा असं लिहिणार आहे का नाही, आणि असं ह्याला पण लिहू शकतोय. आता ह्या 2 महत्त्वाच्या आहेत, सी पी आणि सी व्ही वेगवेगळ्या आहेत. बरं, आता बघ, मग आता ह्यांच्यातलं रिलेशन कसं येतं? एन डेल्टा थिटा इक्वल टू, हां, ह्या दोघांची समजा वजाबाकी केली आपण, सी पी मायनस सी व्ही, तर हे इकडं वजाबाकी होणार 1 अपॉन एन डेल्टा थिटा बाहेर निघणार कॉमन, आणि मध्ये काय येणार? डेल्टा यू अपॉन डेल्टा एच मायनस डेल्टा यू येणार. सी पी अगोदर आहे का नाही. मग डेल्टा एच मायनस डेल्टा व्ही इज इक्वल टू पी डी व्ही येत आहे. तुम्ही सहज करू शकता, तुमच्याकडे आता जर येतं तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आहे. मग तुम्ही ह्याला काय करू शकता? जर डिफरन्शिएट केलं तर पी डी व्ही इज इक्वल टू एन आर डी टी असं लिहू शकता. म्हणजे याचा अर्थ डेल्टा यू मायनस डेल्टा एच मायनस डेल्टा यू तर आपल्याला माहिती आहे पी डी व्ही येते. सो 1 अपॉन एन डेल्टा थिटा इंटू हे तर काय आलं? पी डी व्ही, कारण डेल्टा एच आणि डेल्टा मधलं रिलेशन्स आहे ना ते. सो हे पी डेल्टा व्ही इज इक्वल टू काय? एन आर डी टी. सो एन आर डी थिटा, डी टी म्हणजे डी थिटा आहे का नाही. मग हे आणि हे कटतंय, मग राहतंय काय? सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. सो सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे, ॲक्च्युली सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर आहे, पण हे फक्त गॅसेससाठी लागू होते आणि हे लिक्विड आणि सॉलिडसाठी लागू होत नाही. असं लिक्विड सॉलिडसाठी ह्या दोन्ही व्हॅल्यू एकच असतात. त्याचं रिझन आहे की तुम्ही जर बघितलं डेरिव्हेशनमध्ये, तर डेरिव्हेशनमध्ये असं झालं होतं की ॲक्च्युअल आपलं हे इथं काय आलं होतं? पी डेल्टा व्ही आलं होतं. बरोबर आहे का? म्हणजे सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू किंवा असं बघा की सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आपण काय तर 1 अपॉन एन डेल्टा थिटा कॉमन काढलं होतं, आणि मध्ये काय होतं? डेल्टा एच मायनस डेल्टा यू. डेल्टा एच म्हणजे क्यू पी मायनस क्यू व्ही असं होतं. म्हणजे आता ज्यावेळेस लिक्विड असतो त्यावेळेस
त्याला कॉन्स्टंट प्रेशरला जरी आपण हीट दिली आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला दिली तरी काही फरक पडत नाही, सेम असते. का? कारण कॉन्स्टंट प्रेशरला जर गॅसचं कसं आहे, कॉन्स्टंट प्रेशरला दिली आणि हीट देत गेलो तर हे वाढत जातं ह्याचं व्हॉल्यूम. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला दिलं तर हे पॅक असते आणि हे काही एक्सपांड होत नाही. पण लिक्विडला जर तुम्ही घेतलं तर कॉन्स्टंट प्रेशर ठेवा का नका ठेवा, ओपन ठेवा का बंद करून ठेवा, त्याचं व्हॉल्यूम वाढत बी नाही, काही तेवढंच राहते, थोडं वाढते उगं. म्हणजे याचा अर्थ सेम प्रोसेस आहे, बंद करून केलं तरी आणि उघडं केलं तरी ते लिक्विडसाठी सेमच होते. फक्त गॅससाठी काय होते, जर तुम्ही कॉन्स्टंट प्रेशरला केलं तर हे पिस्टनवर वर्क करते आणि दिलेल्या हीट पैकी काही हीट त्यानं वर्क म्हणून वेस्ट करते आणि मग कॉन्स्टंट प्रेशरच्या प्रोसेसमध्ये जरा हीट जास्त द्यावी लागते. पण सॉलिड अँड लिक्विडला असं काही होत नाही, म्हणून सॉलिड अँड लिक्विडसाठी CP - CV = 0 होते. हे अशा एकंदरीत सर्व अमाऊंट ऑफ हीटचं फॉर्म्युले आहेत. म्हणजे एकंदरीत आता तुला आतापर्यंतचे फॉर्म्युले काय माहीत पाहिजेत जास्त. PV = nRT, त्यानंतर प्रेशर = 1/3 ρc², हे एक माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन तसं ह्यांना जर रिअरेंज करून बघितलं तर RMS स्पीड = √3RT/मोलार मास, हे एक माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही RMS स्पीडच असते. त्याच्यानंतर RMS स्पीडचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत. RMS स्पीड म्हणजे काय असते ते ॲक्च्युअल फॉर्म्युला C1² वेगवेगळ्या मॉलिक्युलच्या स्पीडची बेरीज भागिले n त्याचा स्क्वेअर रूट. ओके. त्याच्यानंतर काय माहिती पाहिजे, PV फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ΔU = ΔQ + W. फिजिक्समध्ये जरा उलटा असतो कारण हे वर्क डन ऑन सिस्टम आहे. फिजिक्समध्ये काय केलेलं असते, ΔQ = ΔU + W आणि ह्याला असते वर्क डन बाय सिस्टम. ते काय सोपी गोष्ट आहे, ते मोठी गोष्ट नाही. मग त्याच्यानंतर काय माहिती पाहिजे, स्पेसिफिक हीट. एन्थॅल्पी H = U + PV पाहिजे. त्याच्यानंतर ΔH आणि ΔU ह्यांच्यामधलं रिलेशन आहे P∆V आणि ह्याच्या ठिकाणीच nR∆T पण ठेवता येते. त्याच्यानंतर आणखीन काय माहिती पाहिजे याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये, खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, ह्या फॉर्म्युल्यावरच खूप प्रश्न पडतात. त्याच्यानंतर तुला स्पेसिफिक हीट माहीत पाहिजे. हीट कॅपॅसिटी स्मॉल c कॅपिटल C हे असते अमाऊंट ऑफ हीट गिव्हन अपॉन चेंज इन टेम्परेचर. हे असते अमाऊंट ऑफ हीट गिव्हन अपॉन मास इंटू चेंज इन टेम्परेचर. हे असते अमाऊंट ऑफ हीट गिव्हन नंबर ऑफ मोल इंटू चेंज इन टेम्परेचर. ह्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, हीट कॅपॅसिटी = मास इंटू स्मॉल c = नंबर ऑफ मोल इंटू कॅपिटल C. तसंच विचार केला तर ह्या दोघांना थोडं रिअरेंज केलं तर ह्यांच्या दोघांमधलं रिलेशन येते कॅपिटल C = मोलार मास इंटू स्मॉल c, हे पण येते जर ह्याला रिअरेंज केलं तर सोपं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक पाहिजे CP - CV = R. त्यात CP माहीत पाहिजे, हे फॉर गॅसच आहे फक्त. CP = DU/n CV = हे काय DH पाहिजे ना, हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे ना, म्हणून DH. ही काय पाहिजे DU/n dθ. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ गॅस म्हणजे काहीच नसून कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस असते. पोटेन्शियल आपण निग्लेक्ट करतो कारण चेंज होत नाही. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजेच फॉर्म्युला आहे 3/2 nRT. हे एक विसरायचं नाही, इंटरनल एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे. कारण हे सर्व फॉर्म्युले वापरून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे भरपूर सारे क्वेश्चन सोडवता येतात. आणखीन बाकीचे क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या. फॉर्म्युले आहेत आणखीन, ते पुढच्या व्हिडिओमध्ये ह्यांच्यावर आधारितच आहेत, ते बघता येतात.